यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराच्या संदर्भात आपण मानवली आहे. सभागृहात उपस्थित असलेले सगळे बांधव भगिनी मित्र, डॉक्टर यशवंत मनोहर प्रतिष्ठानचा हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होतो. तो यासाठी की डॉक्टर यशवंत मनोहर ही आमची साहित्य अकादमी आहे आणि या सर्वेचा पुरस्कार जर एखाद्या कवीला प्राप्त होत असेल तर तो त्या कवीचा त्या साहित्य विश्वातला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे असं आपण मानलं पाहिजे. कवीचा जो पुरस्कार आहे या कवीचं मला आनंद आणखी एका गोष्टीसाठी असा होतो, या पुरस्काराच्या निमित्तानं की आज जगभरामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा एक वातावरण असं आहे ते सगळीकडे सारखं आहे, समान आहे. ते जगाच्या पातळीवरचं असेल किंवा देशाच्या पातळीवरचं असेल. ज्या प्रवृत्तीच्या हातांमध्ये त्या त्या देशाच्या सत्ता केंद्रित होतात, त्या प्रवृत्तीच्या हातामध्ये जेव्हा त्या देशाची सकल सत्ता, ज्याला आपण राजकीय सत्ता म्हणतो, ती त्या हातामध्ये येते तेव्हा त्या हाताच्या मेंदूला असं वाटतं की ही सत्ता लोकशाही मार्गाने प्राप्त झालेली केवळ 5 वर्षाच्यासाठी माझ्या अधिकारात असू नये, ती अमर्याद अधिकारामध्ये आणि अमर्याद कालखंडाच्यासाठी ती असली पाहिजे. अशा प्रकारची सत्ताशहांची एक मानसिकता सर्वदूर आहे ती आपल्या देशात. आपण मागील 10 वर्षाच्या कालखंडामध्ये हे प्रामुख्याने अनुभवतो. आपण स्वातंत्र्य असणं किंवा आपण स्वतंत्र असणं म्हणजे केवळ राजकीय गुलामगिरीच्या बेड्या आपल्या पायातून तुटून पडणं, सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या आपल्या पायातून तुटून पडणं एवढाच मर्यादित स्वातंत्र्याचा अर्थ नाही. तर ज्या ज्या गोष्टींनी आपण आपलं मानस निबद्ध करतो त्या सगळ्यातून आपल्याला मुक्त होता आला पाहिजे. ते स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असते. आणि आज आपण पाहतो की जो सत्ताधीश असेल त्या सत्ताधीशाची मानसिकता आणि भावना अशी आहे की तुम्हाला तुमच्या मताचं स्वातंत्र्य हे अजिबात असणार नाही. तुम्हाला जो काही विचार करायचा असेल तो माझ्याच अटीमध्ये केला पाहिजे आणि त्या अटीमध्ये जर तुम्ही विचार करणार नसाल तर तुम्ही त्यांच्या देखील हे देशद्रोही आहात. तुम्ही त्यांच्या देखील भयंकर स्वरूपाचं अस्तित्व असलेले लोक आहात. आणि म्हणून तुम्हाला तुमची असहमती एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये दर्शवायची असेल तर ती गोष्ट तुमच्या स्वातंत्र्याशी निगडीत आहे, तुमचं स्वातंत्र्य मान्य करणारे. आणि म्हणून त्या कविता संग्रहाच्या अगदी प्रारंभालाच मी व्हॉल्टेअरचे विधान उद्धृत केलेलं आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेमध्ये भाषण करत असताना अनेकदा त्याचा रेफरन्स दिलेला. ते असं म्हणतात की मी तुमच्या मताशी असहमत असेल परंतु ते मत तुम्हाला मांडता यावं यासाठी मी प्राणपणाने लढेन. म्हणजे मला एखादी गोष्ट पटणार नाही, मला एखादा विचार पटणार नाही, परंतु तो मांडण्याचा तुमचा जो अधिकार आहे त्या अधिकाराच्यासाठी मला मात्र माझ्या प्राणपणाने लढा देण्याची भूमिका घ्यावी लागेल. हे स्वातंत्र्याच्या तत्वाला प्रस्तुत करणारी भूमिका आहे. स्वातंत्र्याचं तत्व
मान्य करणारी ही भूमिका आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की ज्याला स्वतंत्र म्हणावं, ज्याला स्वायत्तता म्हणावी, ती सगळ्याच्या सगळ्या पातळ्यांवरची या देशामध्ये गमावली जाते. आणि त्याच्या विरोधामध्ये जर कोणी बोलत असेल तर ती प्रचंड मोठी जोखीम आहे. आपल्याला सत्तेमध्ये कायम राहायचं असेल तर सगळ्या यंत्रणा आपण ताब्यात घेतल्या पाहिजे, सगळा मीडिया आपण ताब्यामध्ये घेतला पाहिजे, आपण देऊ तो प्रोग्राम त्यांनी दाखवला पाहिजे, आपण सांगू तसं त्या यंत्रणांनी कार्यान्वित व्हायला पाहिजे. अशा भूमिका या देशामध्ये विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला दिसते. भारतीय संविधानाला पूर्णपणे बाद ठरवणारी जी सत्याची सत्ताधीशांची एक कृती आहे किंवा एक वर्तन आहे, ते वर्तन मित्र तुमच्या स्वातंत्र्य तत्वाला पूर्णपणे नाकारणार आहे. आणि हीच स्थिती जर कायम राहिली तर कागदोपत्री तुमचं आणि माझं स्वातंत्र्य हे कितीही मोलाचं असलं तरी प्रत्यक्षात त्याची प्रचिती तुमच्या माझ्या वाट्याला अशा या अवस्थेमध्ये आणि सत्ताधीशांच्या वर्तणुकीमुळे ती आपल्या वाट्याला येऊ शकत नाही. आणि म्हणून असहमतीचे लोक हे स्वातंत्र्याचा घोष करतात. एक अभिव्यक्ती आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि भाग्यश्री